सध्या मी नागपूरच्या प्रभाग 26 मधील न्यू सूरजनगरमध्ये आहे आणि आपण बघू शकतो की प्रभाग 26चे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार जितेंद्र बंटी कुकडे यांचा प्रचार सुरू आहे आणि अचानक प्रचार सुरू असताना त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी त्यांना दाढी करण्याचा आग्रह केला, कारण की अनेक दिवसापासून त्यांची दाढी वाढलेली होती, त्यामुळे मग त्याच्या प्रेमापोटी त्यांनी दाढी देखील केली। एक बिझी शेड्यूल्ड आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनाही जपल्या आणि तुम्हाला वेळात वेळ काढून दाढी करायची संधी मिळाली। खरंच आमचे कार्यकर्ते पक्षाचे निलेश गाडगे तुम्ही बघत असाल, समोरच आमच्या परमारताई पण राहतात, पक्षाच्या पदाधिकारी आहेत। दिवस फार कमी मिळाल्याने फक्त 15 दिवस मिळाले होते 30 तारखेला फॉर्म भरल्यानंतर 15 दिवसात, आणि प्रभाग नागपूर शहरातला हा सर्वात मोठा प्रभाग आहे। रोज रात्री कोर कमिटीच्या मिटिंगा, सर्व मिटिंगा म्हणजे प्रचार पदयात्रा बैठकी झाल्यानंतर मग बैठकी ह्या 2 ते 3 वाजेपर्यंत चालत असतात आणि त्यामध्ये वेळच मिळत नसतो। तर इथेच आमच्या परमारताई सर्वांकडे ह्या भागामध्ये प्रचार करायला आल्यावर निलेश भाऊ गाडगे म्हणाले की भाऊ 2 मिनटं वेळ काढा, एकच हात मारून देतो, थोडा फ्रेश दिसाल। आणि निलेश भाऊ पण सक्रिय आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहे, ते म्हणे तुम्ही निवडणुकीत फ्रेश दिसले पाहिजे, मग फुरसतीने नंतर मग म्हणे काय करणार आहे ते करून देईल म्हणे, पण तुम्ही एक हात तर मारून घ्या। म्हणून दादाची विनंतीला मान्य करून एक हात मारून घेतला आणि आता समोर प्रचाराला चाललो आहे। रैली समोर गेली, आता मी पागे जातो आहे। काय नेत्यांच्या प्रेमापोटी तुम्ही बोलावलं, तुम्हाला त्यांचा चेहरा बघितल्यानंतर काय वाटत होतं की मी म्हणलं भाऊची दाढी वाढली आहे, फ्रेश दिसून नाही आले, म्हणलं या फ्रेश दिसासाठी मला दाढी करून घ्या। अजून तुम्ही पण भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते कार्यकर्ते कार्यकर्त्यांचं प्रेम खूप जोमात दिसत आहे। हा कार्यकर्त्यांचाच आशीर्वाद आहे आणि हा पक्ष आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। तुम्ही बघा देवेंजी कार्यकर्ता म्हणजे वार्डाचा अध्यक्ष, युवा मोर्चाचे वार्डाचे अध्यक्ष म्हणून देवेंजी मोठे आले। नितीनजी युवा मोर्चाचे युवा शहराचे अध्यक्ष म्हणून मोठे झाले आहे। बावनकुळे साहेब युवा मोर्चातून काम केलं आहे, कृष्णाभाऊंनी युवा मोर्चातून काम केलं आहे, मी पण युवा मोर्चातून काम केलं आहे। आमच्याकडे डायरेक्ट परिवार नाही आहे की बा सोनिया गांधीचा पोरगा असला पाहिजे, शरद पवारांचा पोरगा असला पाहिजे, उद्धव ठाकरेंचा मुलगा असला पाहिजे। आमच्याकडे आमचे बाप लोक हेच आहे, कार्यकर्ताच हे आमचं कुटुंब आहे, कार्यकर्त्यांचाच परिवार आमचा परिवार आहे। किती दिवसानंतर आज दाढी केली तुम्ही? 30 तारखेच्या नंतरच, म्हणजे फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर आज वेळ मिळाला आणि तेही भाऊंची विनंती होती की फ्रेश दिसाल म्हणून करून घेतली। शेवटला प्रश्न, कोणते मुद्दे आहे प्रभागातले, त्या मुद्द्याच्या आधारावर तुम्ही मत मागत आहे? माननीय नितीनजी, देवेंजी, बावनकुळे साहेबांनी कार्यसम्राट आमदार कृष्णाभाऊ खोपडे हा जो अति मागासलेला भाग होता, या भागामध्ये इथे मुरुम बोल्डरचे रस्ते होते, आज तिथे डांबरीकरण झालं, जिथे डांबरीकरण होतं तिथे सिमेंटीकरण झालं। हा पहिला प्रभाग आहे, इथे अमृत योजनेअंतर्गत हर घर में नल और उसमें जल जे मोदीजींनी म्हटलं आहे। आधी इथे पाण्याचे टँकर यायचे, तुम्ही होऊन विचारू शकता, समोर विचारू शकता की ते ड्रम चौकामध्ये ठेवल्या जायचे आणि मग त्याच्यातून आमच्या आई बहिणी घागरीने पाणी आपल्या घरी घेऊन जायच्या। पण आम्ही अमृत योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळ दिला, त्या नळातून आता मुबलक पाणी येते, सकाळी 2 तास पाणी, सायंकाळी 2 तास पाणी, काही भागात वाठोडा गावामध्ये 24 तास पाणी। 24/7 वाली योजना पण आमच्या ह्या प्रभागामध्ये राबवण्यात गेलेली आहे। ज्या मूलभूत सुविधा होत्या, रस्ते, विकास, पाणी, गटर लाईन, शिवर लाईन, ह्या सर्व पूर्णपणे कृष्णाभाऊंच्या प्रयत्नाने, कृष्णाभाऊंनी विकास निधी आणून, बावनकुळे साहेबांनी आपला निधी देऊन ह्या झाल्या। आम्ही नगरसेवकांनी पण हे केलेलं आहे। जिथे जिथे आमचा निधी कामात येत नाही तिथे तिथे आमदार कृष्णाभाऊंनी आपला निधी वापरून हा प्रभाग एकदम सुशिक्षित प्रभाग केला आहे आणि स्वस्त आणि सुंदर प्रभाग केलेला आहे। आपण बघू शकतो की कशा प्रकारे आता निवडणुकीचा काळ आहे, त्यामुळे नेत्यांकडनं कार्यकर्त्यांच्या भावना जपल्या जातात आणि वेळातला वेळ काढून 2 शब्द त्यांच्यासोबत बोलताना आणि दाढी करताना आपल्याला प्रभाग 26 मध्ये बंटी कुकडे आपल्याला पाहायला मिळाले। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।